बजेट 2025 मराठीमध्ये. PM कृषी धान्य योजना सुरू करणार. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांना विशेष फायदा होणार. देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनेचा होणारा फायदा. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार. डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा. केंद्राच्या एजन्सी पुढील 4 वर्षात तूर, उडद आणि मसूर खरेदी करणार. व्यावसायिक सिलेंडर 7 रुपयांनी स्वस्त. किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर वाढवण्यात आली. कापसाच्या उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी योजना सुरू करणार. खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाणार. 20 लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाणार. 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार. इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना मासिक 5,000 रुपये वेतन दिले जाणार. देशभरात 12 नवीन इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार. मुद्रा कर्ज मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. युरिया उत्पादनात मदत करणार. स्टार्टअप आणि उद्योजकांसाठी 10,000 कोटींची तरतूद. अनुसूचित जाती जमातींच्या महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत. MSMEला सहज कर्ज उपलब्ध करून देणार. 20 कोटींपर्यंत क्रेडिट गॅरंटी कव्हर मिळणार. MSMEला मदत करण्यासाठी SIDBI शाखा उभारणार. लघु उद्योग आधारे 7.5 कोटी नवीन रोजगार उभारले जाणार. छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड बनवले जाणार. त्याची मर्यादा 5 लाखांपर्यंत असेल. इंडिया पोस्ट मोठी लॉजिस्टिक्स संस्था बनवण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार. भारताला आंतरराष्ट्रीय खेळ केंद्र बनवण्यासाठीच्या घोषणा. नॉन लेदर फुटवेअर उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना राबवली जाणार. बिहारमध्ये मखाना केंद्र उभे करणार. बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करणार. AIच्या अभ्यासासाठी 3 नवीन केंद्रीय उभारले जाणार. कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये AIचा अधिकाधिक वापरावर भर. वैद्यकीय महाविद्यालय पुढील 1 वर्षात 10,000 जागा वाढवल्या जातील आणि 5 वर्षांमध्ये 75,000पर्यंत जागा वाढवल्या जातील. IITमध्ये 6,500 जागा वाढवणार. भारतीय भाषेतील पुस्तकांना चालना देणार. देशात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2ची सुरुवात करणार. याचा फायदा 1 कोटी गरोदर आणि स्तनदा महिलांना होणार. ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटर, सर्व सरकारी शाळा, सर्व ग्रामीण सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा प्रदान केली जाईल. AI सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणार. ग्रीन एनर्जी, IT तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन देण्याची घोषणा. गिग वर्कर्ससाठी सोशल सिक्युरिटी स्कीम व हेल्थ इन्शुरन्स स्कीम सुरू करणार. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्करसाठी सोशल सिक्युरिटी स्कीम राबवणार. मेरीटाईम बोर्डाची स्थापनेसाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद. यामध्ये अतिविशाल जहाजांचा समावेश असेल. उडान योजना नव्याने स्थापले जाणार व पुढील 10 वर्षात 120 ठिकाणे जोडली जातील. राज्यांच्या पायाभूत सुविधांसाठी 1.5 कोटींची रक्कम 50 वर्षांसाठी व्याजमुक्त मिळणार. शहरी विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार. स्ट्रीट वेंडरसाठी UPI लिंक्ड कार्ड आणणार व त्याची लिमिट 30,000 रुपयांपर्यंत असेल. TV, मोबाईल, औषध, चामड्याच्या वस्तू आणि इलेक्ट्रिकल कार होणार स्वस्त. TVचे देशांतर्गत बनवले जाणारे पार्ट्स स्वस्त होणार. फ्लॅट पॅनलवरील कर वाढवून 20% करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक सामानांवरील कस्टम ड्युटीत बदल. लेड, झिंकवरील बेसिक कस्टम लागणार नाही. लिथियम आयन बॅटरी बनवणाऱ्यांना मोठा दिलासा. अपडेटेड टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत 2 वर्षांवरून 4 वर्षांवर करण्यात आली. इन्शुरन्स क्षेत्रात 100% FDI करण्यात आल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. पोस्ट पेमेंट बँकांची व्याप्ती ग्रामीण भागांपर्यंत वाढवणार. सेंट्रल KYC रजिस्ट्री बनवली जातील.
रेग्युलेटरी रिफॉर्मसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा. कॅन्सरच्या औषधांवर कस्टम ड्युटी हटवली जाणार. कॅन्सरशिवाय इतर 36 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय. 2033 पर्यंत 5 लोकल स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर तयार केले जाण्याची शक्यता. यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद. सरकारी दस्तऐवजांचा आधुनिकीकरण होणार. पुरातन हस्तलिखितांचं संवर्धन केले जाणार. रेंटल TDSची मर्यादा 2.4 लाख वरून वाढवून 6 लाख कोटी होणार. ज्येष्ठ नागरिकांना TDSची मर्यादा 1 लाखांवर करण्यात आली. रिटर्न न भरणाऱ्यांसाठीची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000वरून वाढवून 75,000 करण्यात आली. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 12 लाखांपर्यंत कोणताही कर नाही. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.